धरणाला आमचा 100% विरोध आहे, कारण का या बुडी क्षेत्रातील सर्व जे शेतकरी आहेत ते आमचे काही प्रामाणिक शेतकरी आहे. आम्ही आत्ता या निवडणुकीमध्ये जो काही आमचा सपोर्ट होता त्यामध्ये कसं झालेलं आहे, आता निवडणुकी पिरियडमध्ये आमच्या शेतकऱ्याचा काय समजा दिशाभूल करून जे आम्हाला धरणाला विरोध करून धरण रद्द करू असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं. आता निवडणूक झाल्यानंतर जे काही त्यांचं म्हणणं आहे समजा का आता पुन्हा धरणाचा प्रश्न उपस्थित होऊ राहिलेला आहे, त्यामुळे त्यांनी ते सर्व धरण बंद करण्यासाठी काही प्रयत्न करावं असं माझं म्हणणं आहे. काय नाव तुझं? माझं नाव विनोद शंकरराव नप्ते. तर हे धरण म्हणजे आमचं एक प्रकारचं मरण आहे. आमची एवढी मोठी आज शेती चाललेली आहे. शेती म्हणजे अशी संपत्ती आहे आमची की जे पिढ्यानपिढ्या टिकून राहणारी संपत्ती आहे. आणि ही जर का शेती समजा शेतीच्या बदल्यात जे काही आम्हाला मोबदला मिळणार आहे तो मोबदला फक्त आमच्या 1 किंवा 2 पिढ्या खाणार आहे. त्याच्यानंतरच्या पिढ्या त्यांचं काय होणार याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे भूमिहीन आहे समजा ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्याकडे सुद्धा सरकारने थोडंसं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. कारण शेती म्हणजे कसं आहे आमची पिढ्यानपिढ्या चालणारी संपत्ती आहे, टिकून राहणारी संपत्ती आहे. एकदा जर का शेती गेली तर आमच्या हाताला काम नाही. आमचे बेरोजगार खूप आहे या एरियातनी. तर आमची अशी इच्छा आहे का बा प्रत्येक घरी समजा एखादरी युवकाला रोजगार मिळायला हवा. अभिजित तलांडे, उमरी कापे. मी भगवती प्रसाद तित्रे, पाथरी गावातील मी एक बुडी क्षेत्रामध्ये शेतकरी आहे. आणि आम्ही मुंबईला साहेबासोबत बैठक झाली होती आमची मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबासोबत. तेव्हा साहेबांनी आश्वासन दिले की आम्ही समजा 55 गाव विस्थापित न होता आम्ही बॅरेजेस बांधून 55 गावाला पण पाणी देऊ आणि जे समोर समजा जे लाभ क्षेत्र आहे लाभ क्षेत्राला पण पाणी देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्याच्यानंतर निवडणुकीच्या पिरियडमध्ये पण त्यांनी भाषणं करून आम्हाला सांगितलं की आम्ही 55 गाव विस्थापित करणार नाही. तर साहेबांनी हे जे आम्हाला सांगितलं शेतकऱ्यांना हे त्यांनी त्याचं समजा हे आमच्या शेतकऱ्याला जे बुडी क्षेत्रामध्ये आम्ही जे बुडायलो याच्यापासून वाचवावं हे आमची साहेबांना विनंती आहे. आणि दुसरं असं आहे की जे सरकारी जे योजना आहे प्रत्येक गावामध्ये त्या योजना समजा यांनी बंद केल्या. समजा रोजगार हमीची विहिरी आहे, हे विहिरी प्रत्येक शेतकऱ्याला आज जे लाभ भेटायला ते पण यांनी जे बी लाभ भेटायला समजा पंचायत समितीकडून जिल्हा परिषदकडून ते यांनी पूर्ण बंद केलं. तर हे सर्व न बंद करता हे सुरुवात करावी आणि हे प्रकल्प न होता 55 गावाला पण यांनी बॅरेजेस बांधून पाणी द्यावं आणि समोर जे लाभ क्षेत्र आहे लाभ क्षेत्राला पण पाणी द्यावं अशी आमची विनंती आहे. आणि जर हे केलं तर आम्ही सर्व 55 गावाचे लोक विस्थापित न होता आम्ही याचे ऋणी राहू. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.